Hello, friends. Welcome to the Talk with Topper session today. And today we have Sarthak Shinde from Satara with us, who has scored 95.23 percentile in 5 years law CET. Congratulations, Sarthak. थँक्यू सर. सार्थक, पहिल्यांदा जेव्हा तुला स्कोर कळला, तुझा पर्सेंटाईल कळलं, तेव्हा तुला कसं वाटलं? काय फिलिंग्स होत्या? सर, जेव्हा मला पहिल्यांदा माझा स्कोर कळाला, तेव्हा मी खूप खुश होतो, की आपले हे 2 वर्षाची मेहनत आज खरंच आपल्याला काहीतरी देऊन गेली आहे, असं मला वाटत होतं. त्यामुळे मी खूप खुश होतो. व्हेरी गुड. आणि मग घरच्यांना जेव्हा आई बाबांना कळलं, तेव्हा तू सांगितलंस की मम्मी माझा रिझल्ट आलाय किंवा आई बाबा माझा रिझल्ट आलाय आणि एवढे एवढे मार्क्स आले, त्यांची कशी प्रतिक्रिया होती? ॲक्चुअली माझे पप्पा तेव्हा घरी नव्हते. सो मी त्यांना बरं. कॉल करून कळवलं. पप्पांना इतका आनंद झालेला म्हणजे मी तो शब्दात सांगू शकत नाहीये, इतका आनंद झालेला आणि आई पण खूपच आनंदी होती. माझ्या पण अंगावर शहारे आले. म्हणजे असा तो क्षणच असतो ना, की त्याला वर्णन करता येत नाही आपल्याला आयुष्यामध्ये. अशा गोष्टी काही काही क्षण हो असतात. सर, बरोबर आहे. खूप आनंदाचा क्षण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अच्छा. बरं, मला सांग सार्थक, की लॉ सीईटी एक्झाम देण्यापूर्वीचं तुझं बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काय? कॉमर्स. कॉमर्स. मी 12वी कॉमर्समधून केली आहे. अरे, 12वी मध्ये मला 82 पर्सेंटेज आहेत. व्हेरी गुड, इथून HSC धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स मधून व्हेरी गुड, सातारामध्येच. व्हेरी आणि गुड. सो बरं, मी लॉ सीईटीचं सगळं बी-एड मधून ऑनलाईन केलं. व्हेरी गुड. आता मला सांग, लॉ हे क्षेत्र निवडण्यामागचं प्रेरणास्थान कोण आहे? किंवा का तुला असं वाटलं की आपण लॉ करावं? सर, मला केव्हा वाटलं? असं केव्हा आणि का? सॉरी. सुरुवातीपासून हा. 10th नंतर ॲक्चुअली माझं ठरलेलं, की मला लॉ करायचंय. कारण लॉ हे क्षेत्र मला असं वाटत होतं, की आपण ह्या क्षेत्रात खूप एक्सप्लोर होऊ शकतो, की मला माझ्या नुसार किंवा माझ्या वागण्यानुसार म्हणजे मी जे एन्व्हायर्नमेंटमध्ये राहतो, अशा ह्या एन्व्हायर्नमेंटसाठी फेव्हरेबल क्षेत्र म्हणजे लॉ आहे. की इंजिनिअरिंग आणि मेडिकलपेक्षा काहीतरी वेगळं, वेगळं क्षेत्र आहे. असं काहीतरी व्हेरी गुड. करायचं असेल तर लॉ खूप खूप छान क्षेत्र आहे. म्हणून मला ओके. लॉ करावं असं वाटलं. ओके, छान. आता तुझ्या फॅमिलीमध्ये किंवा असं कुणी आहे का, मित्र किंवा रिलेटिव्ह मध्ये, की ज्यांचं बॅकग्राऊंड लॉ आहे, हे लॉ फील्डमध्ये ते खूप वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांचं काही असं तू पाहिलं असशील किंवा काही त्यांचे अनुभव ऐकले असतील, असं काही आहे का? नाही सर, असं नाही. पण माझ्या वडिलांचे मित्र आहेत. सो त्यांच्याकडे बघून असं मला वाटलं, की हां, लॉ एक आपल्यासाठी खूप छान क्षेत्र बनू शकतं आणि मी त्यात खरंच इंटरेस्टने काम केलं तर माझ्यासाठी ते खूप असं चांगलं वाटलं मला, की मी करू शकतो आणि मला व्हेरी त्यात गुड. काहीतरी मिळेल. आता ओव्हरऑल तयारी तू कशी केलीस लॉ सीईटी साठी? ओव्हरऑल तयारी म्हणजे दिवसभरात तू कसा अभ्यास करायचास किंवा काय तुझं शेड्यूल असायचं आणि किती तास तू वेळ देत होतास अभ्यासाला? एकंदरीत कशा पद्धतीने तू तयारी करत होतास? जीके करंट अफेअर्स कसे तयार केलेस? म्हणजे असं एकंदर. जी-के करंट अफेअर्स स्पेसिफिक जी-के करंट अफेअर्स म्हणता तर पहिले म्हणजे बी-एड्युकेटचे लेक्चर्स. बी-एड्युकेटचे लेक्चर्स खूप म्हणजे खूप हेल्पफुल आहेत. नोट्स, मॉड्यूल दिलेले आम्हाला जे घरी ते ते पण खूपच छान आहेत आणि करंट अफेअर्ससाठी ऑनलाईन ऑनलाईन जे YouTubeवर करंट अफेअर्स पडायचे वीकली किंवा डे टू डे असे काय असेल त्याच्या नोट्स आणि आपल्या ॲपवरच्या टॉपिक वाईज टेस्ट वगैरे ते सगळं रेफर करून मी करंट अफेअर्सला मला खूप आणि जी-केला पण त्यातूनच खूप हेल्प झाली, की हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स इतकं त्या मॉड्यूलमध्ये डीप लिहिलेलं होतं, की खरं तर इतकं डीप जात नाही. त्यापेक्षा डबल डीप त्या मॉड्यूल्समध्ये लिहिलेलं आहे. सो ते खूप हेल्पफुल ठरलं मला. व्हेरी गुड. छान. आणि दिवसभराच्या दिनचर्येमध्ये कशी होती तयारी तुझी? दिवसभराच्या दिनचर्येमध्ये मी सकाळी 8 ते 11 माझे लोकल क्लासेस असायचे ते अटेंड करायचो आणि तिथून पुढं 12 पासून 6 पर्यंत तर सी आणि क्लॅट हे असे दोन्ही सेक्शन्समध्ये दोन्ही सब्जेक्ट वाईज त्याचा अभ्यास करायचो आणि 6 पासून काय असेल ते पुढे आपले फॅमिली टाईम वगैरे ते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता एका बाजूला अकॅडमिक अभ्यासक्रम आहे, म्हणजे 12वीची बोर्डाची परीक्षा आहे आणि इकडे सीईटी किंवा ह्याची तयारी आहे. ह्या दोन्हींचा तू बॅलन्स कसा साधलास म्हणजे? दिवसाचे 8 तास अभ्यासाचे झाले पाहिजेत. मग त्यात 5 तास सी आणि 3 तास बोर्ड्ससाठी इनफ होतात.
असं हा. मला तर वाटतं. म्हणजे सो मी ओके. तसंच केलंय, की ओके. 5 तास सीएटी आणि क्लॅट करायची आणि 3 तास बोर्डसाठी करत द्यायचे. व्हेरी बोर्डसाठी गुड. 3 तास इनफ होतात. ओके. व्हेरी कारण गुड. हा, जास्त म्हणजे ही तुझी प्रेफरन्स स्ट्रॅटेजी सीएटी होती. आणि क्लॅटलाच होता. परफेक्ट. आता मला असं सांग की ज्या मॉक टेस्ट तू दिलेल्या असतील आतापर्यंत, त्या मॉक टेस्टचा काही काय उपयोग झाला सीईटी साठी, किंवा कशा प्रकारे उपयोग झाला सीईटीचा स्कोर वाढवण्यासाठी? मॉक टेस्ट खरंच खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट पार्ट जे प्ले करतं ते मॉक टेस्ट आहे. मॉक टेस्ट पाहिजेतच. मॉक टेस्ट अनालिसिस त्याहून खूप महत्वाचं आहे. अनालिसिस एक्झॅक्टली. केल्याशिवाय काहीच एक्झॅक्टली. समजत नाही. मॉक मग टेस्ट अनालिसिस तू दिली कसं करत नुसती देऊन होतास? काही अनालिसिससाठी मी एक स्पेशल नोटबुक केलेली. जे ओके. माझे क्वेशन्स चुकतील आणि ती डेट मी त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचो आणि सो त्याचे ते अनालिसिसमध्ये जी चूक आहे, ते सगळं जे ॲपवर आपल्या जे स्पष्टीकरण त्या स्पष्टीकरण दिलेलं असायचं त्या क्वेशन्सचं, ते सगळं मी लिहून ठेवायचो एका नोटबुकमध्ये आणि सो पुढच्या वेळेस ती चूक होऊ नये आणि ही काळजी घ्यायची. व्हेरी गुड. अनालिसिसच्या बाबतीत मी असं होतो, की अ, ज्या दिवशी पेपर दिलाय त्या दिवशी अनालिसिस झालंच पाहिजे, की म्हणजे परफेक्ट. दुसऱ्या परफेक्ट. कारण ते दिवशी ताजं ताजं अनालिसिस लक्षात असतं त्यावेळेला ना आपल्याला, त्याच्यामुळे काय चुका ताजं-ताजं केल्यात लक्षात लक्षात असतं. येतं. बरोबर आहे. परफेक्ट. परफेक्ट. म्हणजे ही खूप छान छान पद्धत होती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे झालं मॉक टेस्टचं. आणि तुला असं वाटतं का की क्लासेस किंवा नोट्स किंवा मॉक टेस्ट या सगळ्या व्यतिरिक्त एखादा मेंटॉर आपल्याला असला पाहिजे, एखादा मार्गदर्शक गुरु आपल्याला असला पाहिजे, जो म्हणजे या अभ्यासक्रमासोबतच आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या ज्या शंका असतील पर्सनल लेवलला त्याही सोडवू शकेल, असं कुणीतरी मेंटॉर असावा असं वाटतं का तुला? हां, सर बरोबर आहे. कारण म्हणजे एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा सेल्फ डाऊट आणि बऱ्याच काही-काही ज्या गोष्टी असतात त्या आढळत राहतातच. सो मेंटॉर एखादा तरी पाहिजेच, की जो आपल्याला ह्यातून बाहेर काढू शकतो. एक्झॅक्टली. मग ती कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असली तरी पण मेंटॉर हा पाहिजेच. तुझ्या बाबत कोण मेंटॉर म्हणतं, कुणी केली मेंटॉरशिप? माझ्या बाबत मेंटरशिप म्हणजे माझा एक मित्र आहे. तो आता सध्या एन-एल-यू नागपूरमध्ये अभ्यास करतो. ओके. म्हणजे एन-एल-यू नागपूरमध्ये आहे. सो त्यानेच खरं तर मला गाईड केलं, की हे असं असू शकतं आणि असं तू कर आणि दुसरं म्हणजे बी-एड्युकेट. बी-एड्युकेटनी जेवढं काही नॉलेज आणि नोट्स पुरवले, त्यातूनच असं वाटतं, की बाकी काही बघायलाच नको. तेवढंच खूप होतं. व्हेरी गुड. ठीक आहे. तर आता अं, इतक्या मार्क्स मिळाल्यानंतर तुझ्या तुझ्या होप्स आहेत, तुझे स्वप्न आहेत की तुला जीएलसी मध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे, किंवा टॉप 3 कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, टॉप 3 कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळावं. जीएलसीच्या नंतर काय ऑप्शन आहे डोक्यात तुझ्या? आय-एल-एस पुणे. आयएलएस पुणे. व्हेरी गुड. परफेक्ट. माझ्या मनातलंच बोललास तू. मी तुला तेच सांगणार होतो की जीएलसी सेकंड प्रेफरन्स तुझा आयएलएस असला पाहिजे, विच इज द टॉप बेस्ट, आय-एल-एस पुणे. हा, सेकंड बेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र. परफेक्ट. परफेक्ट. आता शेवटचा प्रश्न. अपकमिंग एक्झाम्स, सीईटी एक्झामची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 3 महत्वाच्या काय टिप्स तू देऊ इच्छितो, की ज्या तू केल्यासाठी तुला त्याचा लाभ मिळाला आणि त्यांनीही त्या केल्या तर त्यांनाही त्यांचा लाभ मिळेल आणि छान मार्क त्यांना मिळू शकतात, अशा टिप्स? पहिली टिप म्हणजे तुम्ही जो कंटेंट रेफर करताय तो खूप योग्य असावा. कंटेंट तुम्ही जो रेफर करताय म्हणजे तुम्ही काय पुस्तकं रेफर करताय आणि काय कंटेंट रेफर करताय. एक्झाम रिलेटेड अभ्यास असणं खूप महत्वाचं आहे. कारण मध्ये जी-के बघतात तर जी-के खूप वास्ट आहे. सगळं जी-के कव्हर करणं एखाद्या म्हणजे 4 आणि 5 मार्काचं हिस्ट्री असतं. सो 4 आणि 5 मार्काच्या हिस्ट्रीसाठी पूर्ण सगळं हिस्ट्री वाचणं शक्य नाहीये. सो तुम्ही ओके. काय कंटेंट रेफर करताय हे खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे अभ्यासाचे तास. अभ्यास किती वेळ करताय दिवस आणि कन्सिस्टंट किती आहात ते. आणि तिसरं म्हणजे स्वतःला स्टेबल ठेवणे आणि कॉन्फिडंट राहणे. परफेक्ट. एक्झामच्या बाबतीत कॉन्फिडंट राहणे आणि मॉक्स. मॉक्स खूप महत्वाचे आहेत. मॉक्स पण कंटिन्यू मॉक्स करत राहणे. शेवटचे 2-3 महिने तर रोज एक मॉक सोडवले तरी काही हरकत नाही. आणि त्याचं अनालिसिस करणं, म्हणजे जेणेकरून प्रत्येक वेळेला अनालिसिस जी करणे. मॉक टेस्ट आपण देऊ, पुढच्या मॉक टेस्टला तो स्कोर वाढत गेला पाहिजे त्या अर्थाने. ठीक आहे.
ओके सार्थक, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता तुमच्या भविष्यातील सर्वच कार्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट फॉर अवर थँक्यू फ्युचर सर. एंडिव्हर्स. आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू व्हेरी मच थँक्यू फॉर सर. बिंग विथ अस. थँक्यू. बाय. थँक्यू सर.